स्टार स्टार नाही ब्रो, पुढचं नावच चंद्र आहे भाव, चंद्रावर असतं नेहमी. जय शिवराय मित्रांनो एकदम जबरदस्त आणि एकदम ट्रेंडिंगला असलेला व्हिडिओ आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय. आणि मित्रांनो, हा जो काही व्हिडिओ आहे तो देखील आपण अलाइट मोशनमधनं एडिट केला आहे. जर तुम्हाला डेमोमधला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवणं एकदम सिंपल आहे. जे काही प्रोजेक्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केले त्या प्रोजेक्टला तुम्हाला सगळ्यात अगोदर इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे, तर मित्रांनो बघू शकता या प्रकारचा बिटमार्क प्रोजेक्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. यामध्ये सगळं काही व्यवस्थितरित्या ॲडजस्टमेंट मी करून दिल्या. फक्त ज्या काही स्टेप मी तुम्हाला सांगतोय त्या स्टेप तुम्हाला या ठिकाणी फॉलो करायच्या आहेत. तर मित्रांनो, त्यासाठी एकदम सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि इथून मित्रांनो, ज्या फोटोचा व्हिडिओ तुम्ही बनवणार आहे तो फोटो इथं ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर फोटोची जी काही लेंथ असणार आहे ते एकदम लास्टपर्यंत तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला इथे बघू शकता एक किती ते 10.17ची जी काही बीट आहे, या बीटवरती तुम्हाला येऊन फोटोला सिलेक्ट करून इथं स्प्लिट करायचं या सेंटरवरती. नंतर मित्रांनो, ही जे काही फोटो असणार आहेत त्या फोटोला तुम्हाला ड्रॅग करत या प्रकारे खालच्या बाजूला घेऊन यायचं आहे. बघू शकता ही जे काही HDR इफेक्टची लेअर आहे त्याच्या खालच्या बाजूला घेऊन यायचं आहे. नंतर मित्रांनो, सेम जो काही पुढचा फोटो आहे याला देखील तुम्हाला खालच्या बाजूला असं घेऊन यायचं आहे. तर बघू शकता इथं मित्रांनो, जी काही व्यवस्थितरित्या मी खालच्या बाजूला असं घेऊन आलो आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता, प्रॉपर तुम्हाला इथे 10.17च्या बीटवरती येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक केल्यानंतर एक PNG या प्रकारची मी तुम्हाला दिली आहे, ही PNG ॲड करायची. ह्याची लेंथ एकदम लास्टपर्यंत तुम्हाला सेट करायची आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे. आणि जी काही PNG असणार आहे या PNGला तुम्हाला या प्रकारे असं व्यवस्थित त्या सेंटरला सेट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता प्रॉपरली मी ते सेंटरला सेट केल्या. नंतर या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याचं थोडंसं तुम्हाला साईज जे काय आहे ती कमी करून घ्यायची आहे. तर मित्रांनो बघू शकता प्रॉपरलीरित्या मी सेट करून घेतले. आता मित्रांनो, तुमचं चॅनलचं वगैरे नाव तुम्हाला टाकायचं असेल तर सिंपली जी काही लेअर आहे टेक्स्टची याला तुम्हाला सिलेक्ट करून एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आणि जे काही इथं माझं नाव आहे इथं फक्त तुमचं नाव तुम्ही एडिट करायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, या प्रकारे सगळं काय आता लिरिक्स वगैरे आहे ते बघू शकताय. तुम्हाला फक्त आयफोन इमोजीचा या ठिकाणी प्रॉब्लेम येणार आहे. तर मित्रांनो, त्यासाठी आयफोन इमोजीचा फॉन्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे. तो ॲड करण्यासाठी इथे जी काही इमोजीची लेअर आहे याला सिलेक्ट करून एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचे. वरती फॉन्टचं नाव तुम्हाला दिसते यावरती क्लिक करून व्ह्यू ऑल फॉन्ट्सवरती क्लिक करायचं आहे. आणि 3 लाईनवरती क्लिक करून इम्पोर्ट फॉन्टचं तुम्हाला ऑप्शन बघायला भेटते. सिंपली यावरती क्लिक करून फॉन्टला इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. नंतर मित्रांनो, ज्या काही इमोजीला फॉन्ट तुमचा आहे तो फॉन्ट या ठिकाणी अप्लाय होणार आहे. आता मित्रांनो, तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. बघू शकता या प्रकारचा प्रोजेक्ट मी तुम्हाला दिला आहे. सिंपलरित्या पहिल्या फोटोला सिलेक्ट करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. कॉपी इफेक्टवरती क्लिक करून इथून बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. बिटमार्कला ओपन केल्यानंतर जो काही पहिला फोटो आहे त्याला सिलेक्ट करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करायचं आणि पेस्टवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो बघू शकता हा पहिला इफेक्ट या प्रकारे इथं फोटोला अप्लाय झाला आहे. आता बॅक यायचं आहे. शेक इफेक्टला ओपन करायचा आहे. जो काही दुसरा फोटो आहे याचा इफेक्ट तुम्हाला या ठिकाणी कॉपी करून घ्यायचा आहे. बॅक येऊन नंतर बिटमार्कला ओपन करायचा आहे. आणि जो काही पुढचा आपला 2 नंबरचा फोटो आहे या 2 नंबरच्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मित्रांनो बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा एकदम सेम टू सेम व्हिडिओ आपला तयार झाला आहे. आता व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी शेअरवरती क्लिक करायचं आहे. जे ठिकाणी ज्याप्रमाणे तुम्हाला रिझॉल्युशन पाहिजे ते रिझॉल्युशन इथं ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे.